महिलांच्या मध्ये होणारे हार्मोन्स बद्दल याचा पण परिणाम महिलांच्या वागण्यावर होतो. आईची मासिक पाळी संपत आली असेल, म्हणजे ज्याला आपण मोनोपॉज म्हणतो, ते मोनोपॉज आणि मुलांचं वयात येणं हे एका पातळीवर जर आलं, एकाच परिस्थितीमध्ये आलं, तर दोघांनाही सांभाळणं अवघड होऊन जातं आणि घरामध्ये नुसती भांड्याला भांडी वाजत राहतात, फटाके फुटतात आणि मग सगळाच गोंधळ उडतो. एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण हे लक्षात घेऊया की महिलांनी प्रगती केलीच आहे, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम पण आहेत, पण त्याचबरोबर त्यांच्याकडची बाकीची कामं बऱ्यापैकी आहे तशीच आहेत. कुटुंबाचं पण बघा, बाहेरचं पण बघा, घरचं पण बघा आणि स्वतःचं पण बघा. काही वेळेला ना महिलांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण सुपर वुमन नाहीये. बऱ्याच मालिका हे दाखवतात की तुम्ही सुपर वुमन आहात. आपण सुपर वुमन नाहीये हे महिलांनी मान्य करणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी जमत नाहीत त्या नाही जमणार आहेत, त्यांचा अट्टहास करून चालणार नाही. माझे जर सगळ्या गोष्टींना नियम असतील, मी हे विशिष्ट पद्धतीनंच केलं पाहिजे, भाजी अशीच कापली पाहिजे, ओटा रोज असाच स्वच्छ केला पाहिजे, असं जर मी सगळ्याच गोष्टींना मी परफेक्ट असण्याच्या चाकुरीत बसवत गेले तर माझी स्वाभाविकच चिडचिड वाढत जाणार आहे. माझा नियम, माझा अट्टहास बनतोय का हे पण आपल्याला बघायला हवं.